लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा आपण प्रचंड ठिकाणी पाहत आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या या योजनेच्या लाभार्थी होत्या ज्यांना आतापर्यंत हप्ते पण नियमित मिळत होते अशा लाभार्थ्यांनी KYC न केल्यामुळे तर त्या लाभार्थी जात आहेत सध्या महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा स्तर। परंतु जिल्हा स्तरावर गेल्याच्या नंतर म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर त्यांना कळतं की KYC प्रक्रिया सध्या बंद आहे, त्यामुळे KYC नवीन करता येत नाही। आणि काय होतं की काही ठिकाणी असं पण पाहिलं आहे आपण की पंचायत समितीला जे CDPO कार्यालय असतात त्यालाच आपण बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणतो, तर तिथे पण जात आहेत आणि तिथे त्यांचा वेळ पण जात आहे आणि पैसा पण जात आहे। कशामुळे तर आमची KYC करून घ्या। खरं तर सरकारने माझ्या मते थोडा वेळ द्यायला पाहिजे अजून पण ज्या लाडक्या बहिणींची KYC करणं बाकी आहे त्यांच्यासाठी मी खास करून बोलतो आहे, कारण की थोडा वेळ दिला तर लगेच त्या KYC करतील। यापूर्वी खूप सारा वेळ दिला होता पण तरी पण काही टेक्निकल कारणामुळे KYC करू शकल्या नाही त्या लाडक्या बहिणी, तर त्यांना थोडा वेळ जर दिला आणखी पोर्टलवर KYC जर का लिंक चालू केली तर बरं होईल। पण सर्व लाडक्या बहिणींना इथे मी ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही त्यांना सांगू इच्छितो की सध्या कोणत्याही प्रकारे तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कुठे जरी गेला तरी सध्या KYC करता येत नाही। काही या योजनेच्या संदर्भात तुमची KYC करण्यासंदर्भात फेक मेसेज पण येत आहेत, तर अशा पद्धतीने जे चुकीचे मेसेज आहेत तर त्याला साफ दुर्लक्ष करा। थोडक्यात सांगायचं तात्पर्य सध्या नवीन KYC कुठेच करता येत नाही, तुम्ही कोणत्याही कार्यालयाला गेला तरी पण होत नाही। त्यामुळे मी सरकारला परत एकदा विनंती करतो आहे की लवकर ती KYC एकदा प्रक्रिया चालू करा। ज्या लाडक्या बहिणींची KYC अजूनही झालेली नाही त्यांना एकदा संधी द्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा KYC पोर्टल कधी सुरू होऊ शकतं याचा तुम्हाला मी यापूर्वी पण अंदाजा दिलाच होता, पण काय व्हायला की प्रचंड ठिकाणी लाडक्या बहिणी जात आहेत आणि त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही जात आहे। तर त्यामुळे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की सध्या KYC चालू नाही, त्यामुळे तुमचा वेळ पण घालू नका। आणि एक म्हणजे ग्रामीण भागामधली लाडकी बहीण जिल्हा स्तराला जाते आणि त्यावेळेस त्यांना कळतं की इथेही काही होणार नाही, तर त्यावेळेस पश्चाताप पण येतो। आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे की सध्या जेव्हा KYCची प्रक्रिया चालू होईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्यात येईलच। पण सध्या जर आपण पाहिलं तर काही लाभार्थ्यांनी अजूनही KYC केल्या नसल्यामुळे एकदा माझ्या मते पोर्टल चालू करायला पाहिजे। आणि GR ज्यावेळेस काढला होता KYCचा तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये KYC पोर्टल सुरू करण्यात येणार आहे, पण यावेळेस 2026लाच KYC प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे। दुरुस्ती प्रक्रिया 31 मार्चला, कारण आता KYC तर करता येत नाही पण दुरुस्ती करता येते, पण दुरुस्ती करण्यासाठी अगोदर केलेली पाहिजे ना KYC। तर तसं जर नसेल तर त्यांना मग आता GR नुसार जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते। पण माझ्या मते याच्या अगोदर करा आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलीच नाही त्यांना जूनमध्ये सरकारने नक्की संधी द्यायला पाहिजे, किंबहुना त्याच्या अगोदर जर दिली तर फार छान होईल। पण सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे परत की तुम्ही कुठेही जरी गेला म्हणजे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला तर त्यांच्याकडे KYC करण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नाही किंवा त्यांच्याकडे KYC करण्याची कोणतीही प्रक्रिया उपलब्ध नाही। त्यामुळे जोपर्यंत पोर्टल चालू होत नाही तोपर्यंत KYC करता येणार नाही, नवीन लाडक्या बहिणींना बोलतो आहे मी। त्यामुळे या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी सरकारने एकदा पोर्टल एक 10 दिवसासाठी का होईना पण चालू करायला पाहिजे, जेणेकरून त्या लाभार्थ्यांना त्यांची KYC पटकन करून घेता येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा KYC चालू आहे का नाही अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि जूनमध्ये परत KYC चालू व्हावी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा वेळोवेळी मांडला जाणार, जेणेकरून सरकार लवकरात लवकर पोर्टल एकदा चालू करेल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।